तर पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून प्रतापगडाची पाहणी करण्यात आली आहे। अधिकाऱ्यांकडून प्रतापगड संवर्धनाच्या कामाची माहिती देसाईंनी घेतली आहे। काही ठिकाणी दुरुस्ती संदर्भात सूचना दिल्या असल्याचंही शंभूराज देसाईंनी सांगितलं आहे। पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून प्रतापगडाची पाहणी करण्यात आली आहे। मंत्री शंभूराज देसाई साहेब, काय सांगाल? आज तुम्ही मंत्रिपदाचा कार्यभार इथून प्रतापगडापासूनच सुरू केलाय। मी बघा, पर्यटन विभाग माझ्याकडे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी माननीय फडणवीस साहेबांनी दिल्यानंतर मी आज पहिल्यांदा प्रतापगड संवर्धनाचे जे काम सुरू आहे 3 योजनांमधून आपण प्रतापगड संवर्धनाला माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना निधी दिलेला आहे। जिल्हा नियोजन मधनं आपण 15 कोटी रुपये दिलेत। प्लॅनिंग मधनं आपण एकूण महाबळेश्वर टुरिझमचा 350 कोटीचा प्रस्ताव दिला होता। त्यातले प्रतापगडासाठी 127 कोटी रुपये आहेत। त्याचं टेंडर झालेलं आहे। आता त्याचा निधी वर्ग झाला की तेही काम याला जोडूनच आपल्याला सुरू करायचंय। पर्यटन विभाग हा असा आहे तो अर्थव्यवस्थेला राज्याच्या चालना देणार आहे आणि म्हणून आता तुम्ही बघत असाल मगाचपासून तासभर झाला आपण फिरतोय। हे जे जुने बुरुज आहेत, जुने दरवाजे आहेत, जुन्या तटाच्या भिंती आहेत, या जे कन्सल्टंट आमचे आहेत ते जे काम करतायत त्यांना आर्किओलॉजी डिपार्टमेंटचे आमचे लोक आहेत। मी त्याला तेच वारंवार सांगतोय आल्यापासून की जुन्या पद्धतीनं ते कसं दिसल, म्हणजे जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलं होतं तसं रिस्टोर कसं करता येईल याच्यावर भर द्या। 1-2-3 ठिकाणी मला काही उणेवा जाणवल्या त्या मी त्यांना दुरुस्त करायला सांगितल्यात। कॅमेरामॅन तुषार सह दिनकर चोरात, TV9 मराठी, सातारा, प्रतापगड।